Good morning, students. Hope so that you all must be happy, fine, and safe in this pandemic. So, I think you all are good. Now, I am V.S. Patil from New High School, Chikalthana. Today, we are going to learn a poem, Basket Full of Moonlight, by Sunil Sharma. This poem is translated from Dogri. A basket full of moonlight. Let's start. Basket full of moonlight. First, listen the poem carefully. I will read. O moon, give me moonlight. Basket full of, two basket full of, with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Sunil Sharma, translated from Dogri. Now, we will see one by one stanza. In this poem, a little boy demands a seeds of moonlight from a moon. He directly talking to with the moon. O moon, give me moonlight. Basket full or two baskets full with seeds of moonlight. O moon, हे चंद्रा. तो चंद्रमाजवळ मागणी करत आहे. ह्या कवितेमध्ये एक छोटा बालक चंद्राजवळ मागणी करत आहे की हे चंद्रा, हे मून, ओ मून, गिव मी मूनलाइट. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल. एक टोपली भर किंवा दोन टोपली भर विथ सीड्स ऑफ मूनलाइट. सीड्स बिया. आपण एखादी बी पेरतो आणि त्याचे असंख्य उगतात. त्याप्रमाणे तो सांगतोय की चंद्रप्रकाशाच्या मला बिया हव्या आहेत. किती? एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर. कोणाकडून मागतोय तो? चंद्राकडून. ओ मून, गिव मी मूनलाइट. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. सीड्स पाहिजेत त्याला. जसं आपण मातीमध्ये बी पेरतो. एक भुईमुगाचा दाणा पेरला की त्याला असंख्य भुईमुगाचे दाणे येतात त्या झाडाला, त्या रोपाला. त्याप्रमाणे तो म्हणतोय की मी एक चंद्रप्रकाशाची बी पेरली की असंख्य चंद्रप्रकाश त्याच्यातनं येईल. त्याप्रमाणे मला एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर काय दे? चंद्रप्रकाशाच्या बिया दे. आय वॉन्ट द सीड्स ऑफ मूनलाइट. बास्केट फुल और टू बास्केट फुल. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. From the city to my village. From the city to my village. शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. On the sides of the path. Path, PATH, path म्हणजे मार्ग, रस्ता. मग त्या जो रस्ता आहे
शहरापासून ते माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, त्या मार्गाच्या बाजूने, दोन्ही बाजूने. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. काय करायचंय त्या छोट्या बालकाला? ही वॉन्ट टू सो मेनी, सो म्हणजे पेरणी करणे, त्याला पेरणी करायची आहे. कशाची? स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटे छोटे चंद्र जे प्रकाशाचे आहेत, ज्याच्यातून प्रकाश निघतो, असे छोटे छोटे चंद्रमाच्या बिया त्याला लावायच्या आहेत, खूप साऱ्या. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. व्हेअर? कुठे लावायचे आहेत? ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूने लावायचे आहे. विच रोड, विच पाथ? दॅट पाथ विच गोज फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. जो रस्ता त्याच्या शहरापासून गावापर्यंत जातो, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. द होल विलेज, त्याचं जे गाव आहे ते संपूर्ण गाव, गोज टू द सिटी, कुठे जातं? शहरामध्ये जातं. डेली, दररोज जातं. कशासाठी? टू वर्क, काम करण्यासाठी. त्याच्या गावातील जे गावकरी आहेत, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, काम करण्यासाठी, मजुरीसाठी ते सगळे शहरात जातात, त्याच्या गावातले लोक. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. द रूट इज टफ and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. तो मुलगा म्हणतोय की इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि जेव्हा द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क अँड व्हेन दे रिटर्न्स इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. जेव्हा ते परत येतात त्यावेळेस काय होतं? इट बिकम्स डार्क, अंधार पडतो. ते संध्याकाळी जेव्हा शहरातून काम करून परत येतात त्यावेळेस इट बिकम्स डार्क, त्या पूर्ण रस्त्यावर अंधार झालेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. फार म्हणजे दूर असणे, FAR, फार. कुठे आहे? ॲज माय विलेज इज क्वाईट फार फ्रॉम द सिटी. शहरापासून माझं गाव दूर अंतरावर आहे. अँड व्हेन ऑल विलेजर्स रिटर्न बॅक टू द विलेज दॅट टाईम इट बिकम्स डार्क. त्यावेळेस अंधार झालेला असतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता कसा आहे? रूट, ROUT, रूट म्हणजे मार्ग, रस्ता. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्ता अत्यंत अवघड, कठीण असा रस्ता आहे. इट फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक्स म्हणजे साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. रस्त्यामध्ये विंचू, साप असे असतात. रस्ता हा अत्यंत अवघड, कठीण असा रस्ता आहे. आणि एकतर कसं काय झालेलं असतं, परत येताना अंधार झालेला असतो. त्यात आणखीन फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ट प्लाइड्स. त्या गावामध्ये कोणतीही बस येत नाही, कोणतीही गाडी येत नाही. प्लाइज म्हणजे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट, त्या मार्गाने नेहमी ये जा करणारी. मग तशी रेग्युलरली घेऊन जाणारी गाडी किंवा बस काहीही नाही आहे त्या खेड्यापासून शहरात जायला किंवा शहरातून त्या खेड्यात यायला. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि तो रस्ता अत्यंत टफ असल्यामुळे इट वॉज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो रस्ता अत्यंत अवघड आहे. त्या रस्त्यावर वेगवेगळे असे प्राणी आहेत, साप, विंचवासारखे. आणि बससुद्धा नाही आहेत, गाड्यासुद्धा नाही आहेत की ज्या रेग्युलरली त्या रस्त्यावरून ये जा करतील, आणि त्यामुळे त्यांना उशीर होतो. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. जेव्हा माझे वडील घरी येतात, आय एम अस्लीप, मी काय झालेलो असतो? झोपी गेलेला असतो. व्हेन हिज फादर रिटर्न टू द होम इन हिज विलेज ही वॉज अस्लीप. तो मुलगा झोपी गेलेला असतो. आणि म्हणूनच तो काय मागतोय चंद्राकडून? गिव्ह मी मूनलाईट. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ही रिटर्न्स व्हेरी लेट. ते घरी अत्यंत उशिरा येतात. त्यावेळेस काय झालेलं असतं? ही वॉज अस्लीप. तो मुलगा झोपी गेलेला असतो. अँड व्हेन ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग
व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि पहाटेच तो मुलगा जेव्हा झोपलेला असतो त्याच वेळेस त्याचे वडील पुन्हा कामासाठी निघून गेलेले असतात. ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. ते पहाटे सकाळीच निघून गेलेले असतात. व्हाईल आय एम स्लीपिंग, त्यावेळेस मी झोपलेला असतो. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. म्हणून तो चंद्राकडून मागतोय की ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. कसा मागतोय तो? लोन मागतोय, कर्जाने मागतोय. की जेव्हा मी ते सीड्स पेरेल चंद्रप्रकाशाचे आणि ते भरपूर उगवतील त्यावेळेस मी तुझे घेतलेले बियाणे परत करून देईल. म्हणून तो सांगतोय की गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. मला लोन म्हणून दे, कर्ज म्हणून दे चंद्रप्रकाश. कारण तो त्याच्या वडिलांची त्याची भेट होऊ शकत नाही. वेन ही रिटर्न बॅक he was sleeping, and when he goes back early in the morning, that time he was sleeping. So he urges to the moon, give him a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. ही अर्जेस टू द मून. तो विनंती करतोय चंद्राला की आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. जो डार्क रूट आहे, जो अंधकारमय मार्ग झालेला आहे, तो काय करायचा आहे मला? आय वॉन्ट टू लाईट, मला तो प्रकाशमय करायचा आहे. एका ओळीमध्ये बघा दोन विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट म्हणजे प्रकाश आणि डार्क म्हणजे अंधार. त्यावेळेस अलंकार असतो अँटिथेसिस. एकाच ओळीमध्ये दोन विरुद्धार्थी शब्द येणे त्याला म्हणतात अँटिथेसिस. हा फिगर ऑफ स्पीच तेथे आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो जो लहान मुलगा आहे कवितेतला, तो चंद्राला विनंती करतोय की गिव मी द मूनलाईट ऑन लोन बिकॉज आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो जो अंधकारमय मार्ग आहे तो प्रकाशमय करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. म्हणजे काय होईल? माझे वडील लवकर परत येतील. माय फादर रिटर्न्स अर्ली. उजेड असला म्हणजे माझे वडील पटकन घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा ऐकायच्या आहेत, त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण रात्री झोपताना तुम्ही पाहतात आपल्याला आजी आजोबा किंवा आई वडील गोष्टी सांगतात. तो म्हणतो की मला सुद्धा आय वॉन्ट टू हिअर द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला सुद्धा माझ्या वडिलांकडून गोष्टी ऐकायच्या आहेत, पऱ्यांच्या कथा ऐकायच्या आहेत. म्हणून मला चंद्रप्रकाशाला तो विनंती करतो की मला तू लोन, कर्ज म्हणून दे. म्हणजे काय करेल? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. म्हणजे मग मी जो अंधकारमय रस्ता आहे तो काय करेल? प्रकाशमान करेल. त्याला त्या बिया पेरायच्या आहेत. त्याने त्या बिया पेरल्या की पूर्ण रस्त्यावर प्रकाश पसरेल. अँड हिज फादर केम्स अर्ली इन द होम बिकॉज ही वॉन्ट टू हिअर स्टोरीज और फेरी टेल्स फ्रॉम हिम. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. तो विनंती करतोय चंद्राला, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. मला चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. ऑन द साईड्स ऑफ द पाथ. कुठे पेरायच्या आहेत? रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला साईड्स ऑफ द पाथ चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तो चंद्राला विनंती करतो की हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मला बिया पेरायच्या आहेत चंद्राच्या. ह्या कवितेमध्ये आपण पाहतोय की त्या मुलाने एक इच्छा व्यक्त केलेली आहे. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून. काय मागितलंय त्याने? द बॉय विशेष काय मागितलेलं आहे? टू गेट फ्रॉम द मून सीड्स ऑफ मूनलाईट, अ बास्केट फुल ऑफ 2 बास्केटफुल. व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. का तो रस्ता डेंजरस आहे? का असावा डेंजरस?
Because in second stanza we can find the answer of this question. Why is the road from the city to the village is dangerous? The route is dangerous because it is full of snakes and scorpions. काय आहे तो रस्ता? It is full of snakes and scorpions. तो सापांनी विंचवांनी असा भरलेला रस्ता आहे. आणि त्यातल्या त्यात काय होतं, जेव्हा ते परत येतात त्यावेळेस काय झालेला असतो? अंधार झालेला असतो. Why does the poet want his father home early? का त्याच्या वडिलांना लवकर बोलवतोय तो? Why does the poet want his father home early? का बोलवतोय वडिलांना लवकर? कारण की because he want to hear fairy tales and stories from him when his father went to the work. त्याचे वडील जेव्हा कामाला जातात तेव्हा काय असतं? That time the little boy was sleeping. त्यावेळेस तो झोपलेला असतो. And when he returned from the city to the village, that time he was also asleep. So he can't meet with his father. He can't spend the time with his father. आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना की आपण आपल्या वडिलांबरोबर, आईबरोबर, आजी आजोबांबरोबर, आपल्या फॅमिली मेंबर बरोबर आपण घालवावा, खर्च करावा, आपण प्रत्येकाकडनं गोष्टी ऐकाव्यात, नवीन काहीतरी शिकावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु त्याचे वडील जेव्हा त्याच्या गावातून शहरामध्ये कामाला जातात ते ही गोज अर्ली इन द मॉर्निंग अँड ही केम लेट इन नाईट. आणि रात्री उशिरा परत येतात. सो ही कांट स्पेंड द टाईम विथ हिज फादर. तो त्याच्या वडिलांबरोबर वेळ घालवू शकत नाही. सो ही वॉन्ट टू हिअर द स्टोरीज, फेरी टेल स्टोरीज फ्रॉम हिज फादर. सो ही अर्जेस टू द मून. म्हणून तो चंद्राला विनंती करतोय की ओ मून गिव्ह मी बास्केटफुल or 2 basketful moonlight with the seeds of moonlight, because he want to sow the seeds on the sides of the path. कविता समजली सगळ्यांना? नाव आता आपण काय घेऊ? इंग्लिश वर्कशॉप. कवितेखाली जे प्रश्न उत्तर आलेले आहेत ते आपण सोडवून घेऊया. ओके, नाव वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप. Question number 1. Complete the following sentences with the help of the poem. A. The child wants to saw small moons of light from dash dash. The child wants to saw small moons of light from the city to his village. From the city to his village. शहरापासून त्याच्या गावापर्यंत. B. According to the child, the route of his village is tough and full of dash dash. According to the child, the route of his village is tough and full of snakes and scorpions. The child wants a basket full of moonlight on dash dash on lawn. The child wants a basket full of moonlight on lawn. The child wants to light the dark route so that his dash dash. The child wants to light the dark route so that his father returns early. त्याला का करायचा आहे तो रस्ता प्रकाशमय? कारण तो अंधकारमय रस्ता प्रकाशमय केला की त्याचे वडील लवकर घरी येतील. Now, question number 2. Write down the describing words used from the following nouns. Describing words म्हणजे काय? वर्णन करणारे शब्द. आपण त्याला ॲडजेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतो. जे नामाविषयी अधिक माहिती सांगतात त्या शब्दांना म्हणतात ॲडजेक्टिव्ह. मग ह्या कवितेमध्ये मून, रूट, व्हिलेज हे जे नाऊन आलेले आहेत त्यांना डिस्क्रायबिंग करणारे वर्ड आपल्याला सांगायचे. मून्स स्मॉल. स्मॉल मून्स. स्मॉल काय झालं? ॲडजेक्टिव्ह. आणि मून्स काय झालं? नाऊन. मग ॲडजेक्टिव्ह जे आहेत वर्णन करणारे शब्द ते आपल्याला सांगायचे. रूट. कसा रूट? डार्क रूट, टफ रूट,
मार्ग कसा आहे? अंधकारमय, टफ आहे. दोन्ही त्याला ॲडजेक्टिव्ह लागतात कवितेमधले. विलेज, आता विलेज हे जे नाऊन आहे त्याचं डिस्क्रायबिंग वर्ड काय आहे? होल विलेज, WHOLE, होल विलेज, संपूर्ण गाव किंवा क्वाइट विलेज, शांत शहर. मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग, EARLY, अर्ली मॉर्निंग. Now question number 3. The child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following Vishesh answer in your notebook? The child in the poem wants to solve the problems of his village. या कवितेमध्ये तुम्ही पाहिलं की ज्या कवितेतला मुलगा आहे, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम, त्याला त्याच्या गावाचा जो समस्या आहे ती सोडवायची आहे. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम, मग मुलगा ती कशी सोडवू शकतो? विथ द फॉलोइंग विशेष, खाली ज्या इच्छा दिलेल्या आहेत त्या वापरून तो ती समस्या कशी सोडवू शकतो? नंबर 1, गिव मी मूनलाइट बास्केट फुल और 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मला तो चंद्रप्रकाशाकडून काय मागतो की गिव मी मूनलाइट, मला चंद्रप्रकाश दे. 1 टोपलंभर किंवा 2 टोपलेभर मला चंद्रप्रकाशाच्या बिया दे, ही एक त्याची इच्छा आहे. आणि दुसरी, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, मला जो अंधकारमय रस्ता आहे तो प्रकाशमय करायचा आहे, म्हणजे माझे वडील लवकर घरी येतील. ह्या त्याच्या 2 इच्छा आहेत. आता त्याच्या गावाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करेल की ऑल विलेजर्स गो टू द सिटी डेली टू वर्क, त्याच्या खेड्यातले, त्याच्या गावातले सगळे लोक पहाटेच काम करण्यासाठी शहरात जातात आणि ते जेव्हा परत येतात त्यावेळेस त्यांना खूप वेळ होतो. मग त्याने जर चंद्रप्रकाशाने जर बिया दिल्या चंद्रप्रकाशाच्या, तर काय होईल? ती जी मार्ग आहे तो मार्ग प्रकाशमय होईल, तो मार्ग लाईटफुल होईल आणि सगळेजण घरी लवकर परत येतील. म्हणजे त्याच्या शहरातल्या त्याच्या गावातल्या सगळ्या लोक घरी परत लवकर येतील आणि सगळ्यांची समस्या दूर होईल. म्हणजे त्याच्या ह्या ज्या 2 इच्छा आहेत त्या इच्छेतनं गावकऱ्यांचा सुद्धा प्रॉब्लेम दूर होईल, त्या खेड्यातला, आणि त्याचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. क्वेश्चन नंबर 4. Speak out and write the lines from the poem that prove the following. Speak out and write the lines. ती ओळ घ्यायची आणि लिहायची आहे की ज्याच्यातनं फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग, खाली जे दिलेलं आहे ते प्रूव्ह होईल, ते सिद्ध होईल, अशा ओळी कोणत्या आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. आता हे जे दिलेलं आहे, फादर रिचेस होम लेट, त्याचे वडील घरी उशिरा पोहोचतात. आफ्टर डार्क म्हणजे अंधार झाल्यावर. हे आपल्याला कोणत्या ओळीवरनं समजतं? कवितेतल्या कोणत्या ओळीवरनं समजतं ते आपल्याला? वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप, जेव्हा माझे वडील घरी परत येतात, आय एम अस्लीप, मी झोपी गेलेला असतो. याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की फादर, त्याचे वडील जे आहे ते घरी उशिरा येतात. बी, eager to hear fairy tales from his father. तो ईगर झालेला आहे, उत्सुक झालेला आहे. कशासाठी? टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर, त्याच्या वडिलांकडून त्याला परीकथा ऐकायच्या आहेत, त्या ऐकण्यासाठी तो उत्सुक झालेला आहे. हे कोणत्या ओळीवरनं आपण सांगू शकतो की आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय टू वॉन्ट टू हिअर, मला सुद्धा फेरी टेल्स, परीकथा ऐकायच्या आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत माझ्या वडिलांकडून. कवितेतल्या हे ओळीवरनं आपल्याला कळतं. सी, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्कर पाथ्स. रिमूव्ह डार्कनेस, जो डार्कनेस आहे तो काढून टाकायचा आहे. रिमूव्ह द डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमॉंग द डार्कर पाथ, आणि जो डार्कर पाथ्स आहे, जे अंधकारमय मार्ग आहे ते उजेड करायचं आहे, तिथे प्रकाशमय करायचे आहेत. हे कोणत्या ओळीवरनं समजतं आपल्याला? तो मुलगा कवितेमध्ये चंद्राला विनंती करतो, ही अर्जेस टू द मून, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला जो डार्क रूट आहे
तो लाईट करायचा आहे. या ओळीवरून आपण सिद्ध करू शकतो. नाव क्वेश्चन नंबर 5. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज अ सफिक्स. तुम्हाला माहिती आहे सफिक्स आणि प्रिफिक्स, जे शब्दाच्या पूर्वी लागलेलं असतं त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि जे शब्दाच्या नंतर लागतो प्रत्यय त्याला सफिक्स म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल बास्केट फुल. आता बास्केट ह्या शब्दाला फुल हे सफिक्स लागलेलं आहे. बकेट फुल, बास्केट फुल असे तुम्ही शब्द सांगू शकतात का? प्रत्येकाने असे किमान 10 शब्द शोधायचे आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. कलरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल असे आपण FUL फुल लावून सफिक्स लावून ते शब्द आपण तयार करू शकतो. असे किमान 10 शब्द तयार करायचे आहेत. तुम्हाला हे शब्द कळले असतील. उदाहरणार्थ बास्केट हा वेगळा शब्द आहे आणि त्याला फुल लावून बास्केट फुल झालं आहे. जसं बकेट, बकेट फुल, कलर, कलरफुल, पेन, पेनफुल हे झाले सफिक्स. असे 10 शब्द किमान शोधायचे, त्याला सफिक्स लावायचं आणि ते लिहून काढायचे आपल्या नोटबुकमध्ये. नाव क्वेश्चन नंबर 6. Pick out the examples of alliteration and repetition from the poem. Pick out the examples of alliteration. Alliteration म्हणजे तुम्ही अलंकार पाहिले असतील, मराठीत भाषेतनं तुम्ही अलंकार शिकलेले असाल. alliteration म्हणजे अनुप्रास अलंकार. मग एखाद्या ओळीमध्ये जो बिगिनिंग साऊंड असतो तो बिगिनिंग साऊंड वारंवार येणे, एकापेक्षा जास्त वेळेस येणे त्याला अनुप्रास, त्यालाच ॲलिट्रेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल alliteration. In this figure of speech, the beginning sound is repeated. जो सुरुवातीचा शब्द असतो तो रिपीट झालेला असतो. फॉर एक्झाम्पल आपण याच्यातलं एखादं एक्झाम्पल पाहू. तुम्हाला एखादं बाहेरचं एक्झाम्पल देते तेव्हा तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ शी सेल्स the seashells on the seashore. आता या ओळीमध्ये she sells the seashells on the seashore. स हा शब्द रिपीट झालेला आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा बिगिनिंग जो साऊंड आहे तो रिपीट होणे त्याला ॲलिट्रेशन, त्यालाच मराठीतनं अनुप्रास अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ मराठीतनं जर आपण बघितलं तर काकाने काकूच्या कपाटातील कामाचे कागद काढले. क हा जो शब्द आहे हा सारखा सारखा आलेला आहे. जो साऊंड विशिष्ट एखादा कोणताही साऊंड परत परत येणे त्याला म्हणतात ॲलिट्रेशन, म्हणजेच अनुप्रास अलंकार. आता ह्या कवितेमध्ये सुद्धा आपण अनुप्रास अलंकार कोणत्या ओळीत आहे बघा. I want to sow the seeds of moon. sow seeds. आता ह्या ओळीमध्ये स हा साऊंड परत परत आलेला आहे. आय वॉन्ट टू सॉ द सीड्स ऑफ मून म्हणजे हा अलंकार झाला ॲलिट्रेशन. याला म्हणतात अनुप्रास अलंकार. आय वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट. आणि त्याच्याच मध्ये विचारलेलं आहे एक्झाम्पल रिपीटेशनचं. आता रिपीटेशन म्हणजे काय? पुनरावृत्ती होणे. आता एखादा शब्द परत परत येणे. ॲलिट्रेशन मध्ये फक्त साऊंड असतो, फक्त एखादा प्रोनाऊन्सिएशनचा एखादा फक्त जो साऊंड आहे, आवाज आहे, स स क क तो रिपीट होणे. पण रिपीटेशन म्हणजे पूर्ण शब्द रिपीट होणे. फॉर एक्झाम्पल
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता याच्यामध्ये ट्विंकल ट्विंकल हा पूर्ण शब्द परत परत आलेला आहे. मग हे झालं रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. एरे एरे पावसा. आता याच्यामध्ये एरे एरे हा शब्द दोनदा आलेला आहे, म्हणजे हे रिपिटेशनचं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये ह्या कवितेमध्ये तुम्हाला शोधायचं आहे रिपिटेशनचं उदाहरण कोणतं आहे. मग आपण जेव्हा सुरुवातीला दुसऱ्या स्टँझामध्ये ओळी पाहिल्या, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, इट इज अ एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. स्मॉल स्मॉल moons of light. स्मॉल स्मॉल हे शब्द रिपीट झालेले आहे. इट इज द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. फरक कळला तुम्हाला एलिट्रेशन आणि रिपिटेशन मधला? एलिट्रेशन मध्ये साऊंड हा परत परत येतो आणि तो शब्दाच्या सुरुवातीला असतो, आणि रिपिटेशन मध्ये पूर्ण शब्दच परत परत आलेला असतो. उदाहरणार्थ ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, तसं स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट हे दोन फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले आहेत. कविता खूप सुंदर आहे. विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी पुन्हा ती वाचायची आहे. कविता पूर्ण वाचून त्याचे प्रश्नोत्तर अजून बाकीचे राहिलेले आहेत, ते आपण पुढच्या पिरियडला बघूया. नाउ वी विल सी द questions and their answers in the next period. Okay, thank you.